कॅप, त्याचप्रमाणे बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समनसाठी शूज, क्रिकेटवेड व्यक्तिमत्व आदरणीय सचिनदादा तापकीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही टीम्स रेडी आहेत का? संघ मालक आणि अंपायर्स विनंती आहे आपण टीम समवेत लाईनअप करत यायचंय. सूचना केल्यानंतर या. थांबा 2 मिनिटं, डीजेच्या तालावरती आपण संघाचं आगमन करणार आहोत. मी आदरणीय सागरभाऊ मोडक आणि आदरणीय अविनाश अण्णा मोडक विनंती करेल आपण ही टीम समवेत मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहा. प्रथमतः ऑक्शन पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय आणि संघ मालकत्व तुम्ही या स्पर्धेच्या निमित्ताने घेतलंय. अविनाश अण्णा मोडक विनंती असेल आपण टीम समवेत मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहावं ही विनंती आहे. संघ मालक आहेत, संघाचे ओनर आहेत आणि मेगा फायनलमध्ये आपला संघ खेळतोय, त्यामुळे विनंती असेल आपण लगेच टीम समवेत यावं. डीजे ऑपरेटर सर रेडी आहेत का? गणेश सर, गणेश मोडक सर विनंती आहे अविनाश अण्णांचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही टीम समवेत या. आणि स्वतः अण्णा असतील तर आपणासही विनंती असेल आपण लगेचच टीम समवेत मैदानाच्या आतमध्ये यायचं ही रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला गणेश सर लवकरात लवकर या. टीम 38 सर्कलला लाईन अप करेल याची नोंद घ्या. फक्त कॅप्टन हे स्पीच वरती थांबतील, बाकी संपूर्ण टीम 38 सर्कल वरती लाईन अप करेल विनंती असेल. शंकरदादा साबळे आणि आदरणीय बाळासाहेबजी शंकरदादा गायकवाड आणि आदरणीय बाळासाहेबजी साबळे साहेबांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित राहा. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक आपण करणार आहोत. दोनही फायनलिस्ट आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करू. एका बाजूने सागरजी मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ, अर्थात मेगा फायनल मध्ये प्रथमतः दाखल होणारा संघ आहे, अर्थात झुंजार फायटर्स. जोरदार टाळ्यांच्या गजरात झुंजार फायटर्सचं आपण स्वागत करूया. तर दुसऱ्या बाजूने अविनाश अण्णा मोडक यांच्या मालकीचा असणारा संघ, अर्थात अविनाश अण्णा मोडक युवा मंच. या दोन संघांमध्ये मेगा फायनल रंगताना पाहायला मिळेल. डीजे सुरू झाला की दोनही संघ लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. दोनही संघांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत आणि डीजे ऑपरेटर सरांना विनंती आहे डीजे. करेल सर्वच मान्यवर अतिथी, सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवर अतिथी विनंती असेल आपण सर्वांनी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहावं. सर्व मान्यवर अतिथींना विनंती असेल. सर्व बक्षीस दाते सामाजिक राजकीय शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळी सर्वांना विनंती असेल या
आपल्या उपस्थितीमध्ये बक्षीसदात्यांना देखील विनंती आहे आपणही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित व्हावं. सर्वच मान्यवर अतिथी, सर्व क्षेत्रातील मान्यवर सर्वांचा नामोल्लेख आपण पहिल्या दिवसापासून अगदी केलेला आहे आणि सर्व संघ मालकांना देखील विनंती आहे आपणही मैदानाच्या आतमध्ये उपस्थित राहा. दोन्ही टीम्स आपण पाहतो या ठिकाणी आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत आणि सर्वच मान्यवर अतिथी, सर्व दानशूर दातृत्व जाते अगदी आपण पाहू या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेत. सर्व दानशूर दात्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. सुरुवातीला टॉस आपण लगेचच संपन्न करतोय आणि आदरणीय या स्पर्धेच्या निमित्तानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहेत आणि या स्पर्धेला मालक ज्यांचं पाहायला मिळालं अनिल गायकवाड, आपणास विनंती असेल आपण या दोनही संघांना आणि या स्पर्धेला शुभेच्छा द्याव्यात. हिडीज कॉल आणि टॉस का बॉस. मेगा फायनलचा टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. सुरुवातीला दोन्ही कॅप्टन आपण ट्रॉफी कोण विजय ठरणार हे यानंतर ठरेल, परंतु दोन्ही ट्रॉफी हातामध्ये घ्या. छोटं फोटो सेशन होईल. फोटोग्राफर मित्रांना विनंती आहे छोटंसं फोटो सेशन करा. एक जबरदस्त आयोजनामध्ये क्रिकेटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न होते. बहुत कॅप्टन आहेत. चर्चा आपण दोनही कॅप्टन सोबत करणार आहोत. खूप साऱ्या शुभेच्छा दोनही टीम्सला असतील आणि कॅप्टन आहेत. त्यांना मोडक युवा मंच संघाने टॉस प्रथमतः काय निर्णय आहे? बॉलिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. मेगा फायनल खेळत आहेत. खरं तर मेगा फायनलचे दावेदार ठरलेत, परंतु पहिल्या पर्वाचा विजेता कायमस्वरूपी लक्षात राहणार असतो. या स्पर्धेमध्ये पहिलं पर्व संपन्न होत आहे. काय रणनीती असेल? गोलंदाजी करत असताना विरोधी संघ जर पाहिला तर भलाटे ताकदीचा आहे. किती धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावांमध्ये. या स्पर्धेचे आयोजक देखील तुम्ही आहेत आणि खास करून ज्या दानशूर दातृत्वांनी दातृत्व केले त्यांच्याबद्दल काय सांगशाल? आणि 10 संघ मालकांनी संघ मालकत्व घेतलं, त्यानंतर ऑक्शन पद्धतीने खेळाडू खेळले, त्याबद्दल काय सांगशाल? सर्व संघ मालकांचे सर्वप्रथम अजून टुर्नामेंट पण चांगले सक्सेसफुल पुढच्या वर्षी. मनापासून धन्यवाद. खूप सारे तुम्हाला असतील. दुसऱ्या बाजूने रणजित सर आहेत झुंजार फायटर संघाचे कॅप्टन. टॉस तर पराभूत झालेत, परंतु आतापर्यंत एकही सामना पराभूत न झालेला संघ म्हणून आम्ही झुंजार फायटर या संघाकडे पाहतोय. काय रणनीती असेल? प्रथमतः फलंदाजी आहे, किती धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा आमचा प्रयत्न असणार. हॅलो, दोन्ही साईडनी पण आतापर्यंत चेसिंगला पण चांगले खेळले आणि बॅटिंगला पण चांगला स्कोर केलेला आहे, त्यामुळे जास्तीत जास्त टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल आमचा. ऑक्शन प्रीमियर लीग प्रथमतः पालिका मैदानावरती खरं तर आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आपण पाहिलेत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगशाल? आणि ऑक्शन पद्धतीने प्रथमताच खेळलेत. खेळाडूंची निवड करत असताना तुम्ही कॅप्टन असताना काय नक्कीच निदर्शनास आलं आणि पुढल्या वर्षी कोणत्या प्रकारच्या चुका टाळल्या जातील? प्रथम सर्व आयोजक कमिटीचं करतो. ऑक्शन पद्धत WPLचाच फॉर्मॅट यूज केला होता. त्या टीममध्ये जे प्लेयर चांगले प्रभावित खेळले होते त्यांना सिलेक्ट करून टीम मी तयार केलेली. मनापासून धन्यवाद. खूप साऱ्या दोनही टीम्सला असतील. राष्ट्रगीत होईल आणि त्यानंतर मेगा फायनलला आपण करणार आहोत. डीजे ऑपरेटर सर रेडी आहेत का? डीजे सर. पुनश्च एकदा उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय भारताचं आन बान शान असणारं राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताने आपण मेगा फायनलची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. तरी
माझा आवाज जिथपर्यंत पोहोचतोय विनंती असेल आपण राष्ट्रगीतासाठी उभं राहायचंय. डोक्यावरच्या कॅप हातामध्ये घ्या आणि ताट मानेने राष्ट्रगीताला आपण सामोरे जाणार आहोत, याची देखील नोंद घ्या. आवाज जिथपर्यंत पोहोचतोय विनंती असेल आपण सर्वांनी उभं राहा. भारताचा आणबाण शान असणारं राष्ट्रगान आणि राष्ट्रगीताने आपण मेगा फायनलची सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. धन्यवाद. मान्यवरांचं मनापासून आभार. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन स्थानापन्न व्हावं आणि मेगा फायनल आपण लगेचच सुरुवात करतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या आतमध्येच राहील, तर फलंदाजी करणारा संघ पेव्हिलियनमध्ये जा आणि आपली सलामीची जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. दुसऱ्या बाजूने अनुभवी पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हिमांशू सर आणि संकेत सर पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. तर ऑफिशियल टीममध्ये आपण पाहतोय पुरंदर टेनिस क्रिकेट. जबरदस्त कामकाज सातत्याने टेनिस क्रिकेट विषयामध्ये त्यांचं पाहायला मिळतं आणि या स्पर्धेच्या निमित्ताने वडकीमध्ये कोणती स्पर्धा असू द्या, पुरंदर टेनिस क्रिकेट PTC लाईव्ह नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. जयवंतदादा कोलते असतील, मयूरजी गायकवाड असतील, त्याचप्रमाणे मुख्य ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये अंकुश सर नक्कीच आपण पाहतोय. तर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये अगदी जर पाहिलं तर अक्षय सर नक्कीच पाहायला मिळत आहेत. अर्थात बाळा सर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत आणि एक मानाचा करंडक या मैदानावरती संपन्न होतोय. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अमितजी मोडक, त्याचप्रमाणे संतोषजी चव्हाण या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक आपण पाहतोय. एक जबरदस्त आयोजन या स्पर्धेचं झालंय आणि आयोजक संतोषजी चव्हाण, प्रणवजी निगडे, आनंदजी ढवळे, धनराजी साठे, सुमितजी शिंदे आणि सार्थकजी आंबेकर या सर्व मंडळींनी अर्थात वडकी नाला हिरोज आणि गायदरा कॅपिटल अखिल वडकी गाव यांनी घेतलेले अथक परिश्रम आणि त्यानंतर मानाची स्पर्धा या मैदानावरती संपन्न होते. त्याचप्रमाणे अगदी रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. या मैदानावरती विद्युत रोषणाई ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या माध्यमातून गेले 4 दिवस खणखणीत आणि दणदणीत आवाज नक्कीच ऐकायला मिळाला ते मोडक मंडप अँड डेकोरेटरचे सर्वा आदिजी मोडक आणि शुभमजी मोडक यांचं देखील मनापासून आभार आम्ही व्यक्त करतो. आज जनरेटरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून सातत्याने नक्कीच वडकी गावामध्ये जनरेटरची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून पार पडली जाते, दर्शनजी मोडक यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज डीजेची सुंदर मेजवानी ज्यांच्या माध्यमातून लाभली आहे, MS ऑडिओ यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वप्नीलजी मुळीक आणि किशोरजी कांबळे यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करतो. पुनश्च एकदा सर्व दानशूर दातृत्व जाते, सर्व संघ मालक, सर्व खेळाडू ज्यांनी मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, सर्व आयोजक कमिटी सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पंचांना मी विनंती करेल आपण मेगा फायनलला सुरुवात करावी. धन्यवाद.
हॅलो. चला क्षेत्ररक्षण साजवा. अविनाश अण्णा मोडक युवा मंच टीम, विनंती असेल चला तर बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. बॉल 40 होईल आणि त्यानंतर मेगा फायनल होईल सुरुवात. बाजून आपण शुभेच्छा देऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईकच्या दिशेने कुल कॅप्टन रणजित, तर गोलंदाजी मार्कवर आनंद ढवळे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये अवलंबलं जात आहे. डिक्लेअर स्वरूपात एक सिंगल आहे. सामना सुरू होण्याच्या अगोदरच पारितोषिकांची खैरात. लागोपाठचे 3 षटकार कोणताही खेळाडू खेळू द्या. आदेशजी मोडक आणि दर्शनजी मोडक यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे देखील डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय.
पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत आनंद ढवळे. दोन चेंडूंवरती 2 धावा. गोलंदाज सज्ज आहेत आनंद. इथे देखील बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली, डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. शर्यत तर लागली आहे, शर्यत मात्र चेंडू जिंकेल. धावा येथील 4. हे रास्ते हे 4 के चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 6 धावा आहेत. एकच धून 6 जून छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होताना पाहायला मिळाला. इथे देखील आक्रमण झालंय, परंतु डिक्लेरेशन झोन मध्ये पुन्हा एकदा चेंडू जातोय. एक धाव डिक्लेअर स्वरूपात येईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 7 धावा आहेत. लढावं लागेल शेवटच्या क्षणापर्यंत. झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग. कोण ठरणार पहिल्या पर्वाचा दावेदार? झुंजार फायटर की अविनाशांना मोडक युवा मंच? कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये? इथे आडबाटने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. रणजितला परतवण्यामध्ये यश. विकेट. जबरदस्त झेल विशाल मोडक यांच्या माध्यमातून टिपला जातोय आणि इथे रणजितला मात्र स्वस्तामध्ये परतवण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहायला मिळेल. 7 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आहे. शेवटच्या क्षणापर्यंत लढावं लागेल. एका धावेला महत्त्व मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असणार आहे. ग्रँड फिनाले, मेगा फायनल, सुपर डुपर हिट्स क्रिकेटची स्पर्धा प्रथमतःच ऑक्शन सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल वडकी गावामध्ये. कारण जबरदस्त आयोजन आयोजक कमिटीच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळत आहे. सर्व दानशूर दातृत्व दाते स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता घेणाऱ्याचे हातही घ्यावे असे असणारे आमचे सर्व दानी हात, सर्व दानशूर दातृत्व दाते खास करून उपस्थित आहे. सर्वांचं मनापासून स्वागत. इथे देखील उंच हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. 1 2 3 झेल टिपलाय आणि इथे बॅक टू बॅक दुसरी विकेट येताना पाहायला मिळेल. कॅच ऑफ द डे. फलंदाज होईल बाद. झेल टिपलेला पाहायला मिळेल आणि इथे सूर तर मारला होता आणि दूर देखील होता, परंतु तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये अक्षय झेल टिपताना पाहायला मिळाले. झेल जर आवडला असेल तर क्रिकेट रसिकांनो अक्षयच्या झेलसाठी एकदा जोरदार टाळ्या. जबरदस्त परफॉर्मन्स. इथे ठाऊक असावा हा झेल किती महत्त्वपूर्ण होता. अमोल मोडक यांना देखील परतवण्यामध्ये यश. गोल्डन डक विकेटचे शिकार ठरलेत. तर न्यू बॅटर दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. गणेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आहेत. दुसऱ्या बाजूने शिवम मोडक. डावकरे हाताची घनाघाती फलंदाज आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. महत्त्वपूर्ण मॅच आहे. मेगा फायनल. इथे धावसंख्येला आकार द्यावाच लागेल. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होताना पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अवंतरच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 8 धावा. 8-8-8 दोन मातब्बल संघांची मैदानाच्या आतमध्ये पडली जाते गाठ. कोण लावणार कोणाची वाट? कारण धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 8. इथे 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदली आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. मी आहे स्वराज्याचा नारा, मी आहे वादळवारा. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 12 धावा आहेत. कोण कोणाचे 12 वाजवणार आज येणाऱ्या वेळेमध्ये पाहणं गरजेचं आहे. इथे देखील आक्रमण.
परंतु क्षेत्ररक्षण आपलातून आहे. आनंद ढवळे तिथे चीनच्या भिंतीसारखा उभा आहे आणि कमालीचं क्षेत्ररक्षण आनंदच्या माध्यमातून पाहायला मिळेल. धावा वाचवल्या संघासाठी दोन धावसंख्येच्या मदतीने धावफलकावरती 14 म्हटलं की 14 फेब्रुवारी तरुणांच्या आवडीचा दिवस, व्हॅलेंटाईन डे आपल्या सर्वांना आठवतो. परंतु आपण सारी मंडळी गावातील तरुणांच्या क्रिकेटवरती प्रेम करणारी मंडळी आहोत, म्हणून आपण सर्व मंडळी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. 14 म्हटलं की 14 मे आठवावं लागेल. पुरंदरच्या पोटी एक धुरंधर जन्माला आला. त्या राजाचं नाव होतं छत्रपती संभाजीराजे. प्राण गेला तरी 72 पण हिंदू धर्म सोडणार नाही असे ठणकावून सांगणारे छत्रपती संभाजीराजे ह्याच मातीतले आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल, कारण इथे प्रत्येक संघाचा मानस आहे करंडक उचलायचा, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतील. धावफलकावरती 15. तुषार येवले गोलंदाजीच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. कानमंत्र दिले जात आहेत. ठाऊक असावं सामना किती महत्वपूर्ण आहे. सल्ला मसलत होताना पाहायला मिळेल. एका धावेसाठी प्रयत्न करावे लागतील. बून बून से बनता है सागर. आम्ही सातत्याने सांगत असतो, आयुष्यामध्ये सल्ला घ्यायचा असेल तर ज्यांनी अनेकदा यश स्वीकारले त्याचा जरूर घ्या, परंतु ज्यांनी अनेकदा अपयश स्वीकारले त्याचाही सल्ला घेणं आयुष्यामध्ये गरजेचं असतं, कारण कोणत्या चुका करायच्या नाही. हा सल्ला मात्र अपयश ज्याने जास्त वेळा स्वीकारले तो नक्कीच देत असतो. इथे देखील सुरेख चेंडू, अचूक टप्प्याचा मारा, काय गोलंदाजी आहे. डेड बॉल पंचांचा इशारा आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो, बाहुबलीमधील कटप्पा आणि क्रिकेटच्या मैदानावरचा टप्पा तितकाच महत्वाचा असतो. इथे अचूक टप्प्याचे मारे मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील, कारण मेगा फायनल आपण पाहतोय. आडव्या बाटने इथे देखील मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत अक्षय त्या ठिकाणी आहेत. तोपर्यंत सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा वाऱ्याच्या वेगात पळून पूर्ण आहेत. चित्त्याची चपळाई, वाघाची दौड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हा देखील चेंडू रेड आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू रेड आलेत. मृत स्वरूपाचे चेंडू पंच घोषित करतायत. पुनश्च एकदा गोलंदाज तुषार. ऑक्शन मध्ये सर्वाधिक 3ऱ्या क्रमांकाच्या किमतीला खरेदी झालेला हा खेळाडू म्हणून याची ख्याती आहे. पंधरा धावा आहेत. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. 3 चेंडू या षटकाचे झालेत. धावफलकावरती 15 धावा पाहायला मिळत आहेत. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तुषार पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतील.
स्ट्राईकच्या दिशेने शिवम. हा चेंडू बॅकफुटवरती सरकले, दिशा दिली. आनंद ढवळे त्या ठिकाणी आहेत, वाऱ्याच्या बेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. काय क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो, एका धावेने समाधान मानावं लागेल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. 16 धावा आहेत. याची ध्येय याची डोळा, धावफलकावरती धावा आहेत 16. आणि आपण पाहतोय पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगचा रंगला जातोय. दैदिप्यमान असा 16 जबरदस्त आयोजनात मात्र क्रिकेटची स्पर्धा संपन्न होतीये. वयाच्या 16व्या वर्षी 18 पगड जातीचे बावळे छत्रपती शिवरायांनी एकत्रित केले आणि स्वराज्याचं तोरण बांधलं. इथे शिव छत्रपतींची तळपती तलवार आणि हा जातोय षटकार. छेरान धावा धावफलकावरती आहेत. तर 16 वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी दिली. वयाच्या 22व्या वर्षी संजीवन समाधी आळंदी या ठिकाणी समाधी घेतलेली आपण पाहिली आहे. नो बॉल, नो बॉल, पंचांचा इशारा आहे. नो +2, 3 धावा बोनस स्वरूपात येताना पाहायला मिळतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 25 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. सुरुवातीच्या काळामध्ये 2 महत्वपूर्ण धक्के बसले गेले होते झुंजार फायटर्स संघाला, परंतु त्या पाठोपाठ गड सावरण्याचं काम शिवम आणि दुसऱ्या बाजूने गणेश नक्कीच करतायत. आता म्हणावंच लागेल, गणेश देवा आता तरी मला पाव, आता तरी मला पाव. इथे देखील हवाई तडाका, इचको लगा डाला तो लाईव्ह झिंगाला षटकार. अलग उसकी परिभाषा है, जिंदगी एक अभिलाषा है, अलग उसकी परिभाषा है. सवर गई तो जन्नत और बिगड़ गई तो तमाशा है. कोण बाजी मारेल ह्या मॅच मध्ये प्रश्नचिन्ह अद्यापही आहे. 2 षटक संपतायत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक 3 विश्वास बोराटे गोलंदाजीच्या माध्यमातून सज्ज होत आहेत. स्ट्राईकच्या दिशेने शिवम. इथे आडव्या बॅटने हवाई तडाखा तर आहे, तिथे उंची होती, लांबी कमी पडली आहे आणि तिसऱ्याही क्रमांकाचा धक्का शिवमच्या रूपाने मैदानाच्या आतमध्ये झुंजार फायटर संघाला बसलेला पाहायला मिळेल. विकेट. आतमध्ये दाखल होत आहेत. या अगोदरच्या सामन्याचे अर्थात क्वालिफायर 1चे हिरो ठरले होते. गोलंदाजीच्या माध्यमातून इथे संघाच्या माध्यमातून संधी आहे, फलंदाजीची देखील संधीचं सोनं करावं लागेल. आम्ही सातत्याने सांगत असतो, आयुष्य असू द्या किंवा क्रिकेटचं मैदान असू द्या, संधीचं सोनं होणं गरजेचं असतं. संधी ही लोकल ट्रेन सारखी असते, एकदा गेली की पुन्हा पुन्हा येत नसते. त्यामुळे संधीचं सोनं होणं तितकंच गरजेचं आहे. धावफलकावरती पुन्हा एकदा नजर टाकूया. 3 बाद 31 धाबा आहेत. विश्वास पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत क्षेत्ररक्षक आहेत. येस बालसिंग चांगलं क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा एक सिंगल, एका धावेने समाधान मानावं लागतंय. धावफलकावरती 32 धावा आहेत. 32 ऑन बोर्ड. 32 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथे देखील आडव्या बॅटने, परंतु हा चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन, 1 धावेत आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाईल. ना तेरी ना मेरी. धावफलकावरती डबल तिरी. 33 धावा. 33 ऑन बोर्ड. 33 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकाचे 3 चेंडू झालेत. अर्थात 3-3चं समीकरण पाहायला मिळेल. 33 धावा 3 विकेट, 3.3 षटकांचा खेळ संपलाय. तिसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. विश्वास. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. लॉलीपॉप होता,
परंतु त्याला खाऊ शकला नाहीये गणेश मैदानाच्या आतमध्ये. पुनश्च एकदा डॉट चेंडू त्यांना पाहायला मिळेल. स्वतःवरती नाराज असतील. आम्ही सातत्याने सांगत असतो आयुष्यामध्ये व्हायचं नाही कधीच कोणावरती नाराज, कारण आपल्या पाठीशी सदैव उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराज. नो बॉल आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. नो प्लस षटकार. 7 धावा येतील. धावफलक पुढे जाते. 40 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतात. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. 1 ऑक्टोबर 2005 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फ्री हिट हा नियम लागू झाला. फलंदाजांची दिवाळी बनून या चेंडूकडे पाहिलं जातं. दिवाळी साजरी होणार का? इथे देखील आडोबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूच्या खाली झेल तर टिपला आहे. फ्री हिट विसरून चालणार नाहीये. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलक 2च्या मदतीने 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेलं पाहायला मिळेल. टेनिस बॉल क्रिकेटचा असणारा थरार पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीग आपण सर्वच जण अनुभवतोय. ग्रँड फिनाले मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. अविनाश अण्णा मोडक युवा मंच तर त्यांच्या विरोधामध्ये झुंजार फायटर्स. या 2 संघांमध्ये आमने सामने गाठ मैदानाच्या आतमध्ये पडली आहे. कोण ठरणार दावेदार पहिल्या पर्वाचा यासाठी महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे देखील दिशा दिली आहे. हलक्याच्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम गणेश करतायत. स्ट्राईक रोटेट केली जाईल. 1 धाव येते. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 3 षटकांचा खेळ संपतोय. धावफलकावरती 43 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. 43 धावा आहेत. छोटासा ड्रिंक ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. हा ड्रिंक ब्रेक होतोय की नक्कीच काही कानमंत्र कुल कॅप्टन यांच्या माध्यमातून आलाय की काय हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ठाऊक असावं मॅच महत्वपूर्ण आहे. आतापर्यंत पराभवाची गोडी झुंजार फायटर्स या संघाने अजूनही चाकलेली नाहीये. आतापर्यंत सर्वच सर्व विजय नक्कीच दाखल करताना हा संघ पाहायला मिळालाय. परंतु इथे दावेदार ठरायचा असेल तर हा सामना देखील महत्वपूर्ण असेल. दोन्ही संघ तुल्यबळ ताकदीचे आहेत. तुल्यबळ ताकदीचे 2 संघ एकमेकांच्या आमने सामने लढतायत. कोण बाजी मारेल? शेवटचं षटक यशपाल सिंग गोलंदाजीच्या माध्यमातून. युवा सितारा नक्कीच आपण पाहतोय रायझिंग स्टार खेळाडू. या खेळाडूने देखील आपल्या नावाचा डंका पालखी मैदान प्रीमियर लीगच्या निमित्ताने गाजवलेला आपण सर्वांनी पाहिलंय. परंतु इथे मॅच महत्वपूर्ण आहे. दबाव प्रेशर दोनही बाजूने आहे. स्ट्राईकच्या दिशेने गणेश. याष्ट्या उद्ध्वस्त होतील. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होते बाद. विकेट. ही विकेट आवडली असेल तर यश बालसिंगच्या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि ह्या विकेटसाठी संतोषजी चव्हाण यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. गणेशजी मोडक साहेबांच्या माध्यमातून देखील या विकेटसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. नाना साबळे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक या विकेटसाठी पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आदरणीय अनिल काका गायकवाड यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं प्राइज. काय घडलंय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये? गावात चोर आले, पुढला दरवाजा बंद करायला गेले आणि मागच्या दरवाजाने चोरी झालेली पाहायला मिळाली आहे. इथे गणेशला परतावं लागेल तर गणेशची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर. त्याचप्रमाणे प्रतीकजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आदरणीय अमोलदादा गायकवाड प्रसिद्ध बैलगाडा मालक यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच पाहायला मिळत आहे. या विकेटसाठी भरतजी गुळुंजकर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी आहे मित्रांनो. हँडिकॅप खेळाडू आहे. अपंगत्व नक्कीच लहानपणापासून आहे, परंतु जिद्द सोडायला काही तयार नाहीये. अफलातून गोलंदाजी याची पाहायला मिळेल. इथे देखील
देखील काय गोलंदाजी आहे मित्रांनो. पहिले 3 चेंडू कमालीचे येताना पाहायला मिळत आहेत. छोटा पॅक बडा धमाका, अफलातून गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय, चूक आनंद ढवळेकडून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इंद्रजी साबळे आणि चौगुले साहेब यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज यश बालसिंगच्या गोलंदाजीसाठी आलेला आहे. चौकार आलाय, चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 47 धावा धावफलकावरती आहेत. परंतु कौतुक करावं लागेल, यशचं नावातच यश आहे. सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव येईल. डिक्लेअर स्वरूपात एक धाव आहे. सर एक धाव आहे ना. ओके. 48 धावा धावफलकावरती आहेत. यश पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. इथे देखील बॅकफुटवरती सरकलेत. अगदी आपण पाहूया लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक 12च्या बेगात चेंडूपर्यंत पोहोचतायत. 2 तर घेतल्या. तिसऱ्या धावेसाठी पलायन. 3 धावा आल्या. 4थ्या धावेसाठी पलायन होतंय आणि इथे धावचीत स्वरूपात फलंदाज होईल बाद. अर्थात शेवटच्या चेंडूवरती 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 51 बनवल्यात विजयासाठी 52 धाव्यांचं टार्गेट. चक्रधर फायटर्स यांच्याकडून देखील यश साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सर आत्ताचे 3 धावा आहेत ना. ओके. अर्थात 52 बनवल्यात. 53 धाव्यांचं टार्गेट. प्रतीकजी जाधव 500 रुपयाचं कॅश प्राइज. कमालीची गोलंदाजी यशची पाहायला मिळाली. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे पूर्णत्वाचा वसा, यश म्हणजे उमलत्या पंखांचं बळ आणि यश म्हणजे अप्रतिम केलेला खेळ. यशने यशस्वी गोलंदाजी केली आणि भरघोस पारितोषिक, शाबासकीची थाप मात्र सर्वच क्रिकेट वेड्या व्यक्तिमत्वांकडून नक्कीच पाहायला मिळाली आहे. चला विनंती असेल आता लगेचच मैदानाचा ताबा घ्या. झुंजार फायटर्स सलामीची जोडी दुसऱ्या बाजूने अविनाशांना मोडक युवा मंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. तोपर्यंत ऐकूया MS साऊंडची सुंदर अशी डीजेची मेजवानी. थँक्यू.
निसर्ग हॉटेलचे सर्व आदरणीय योगेशजी मोडक साहेबांचं शुभागमन होतंय. आपलंही मनापासून सहर्षाचं स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. महत्त्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी होईल. बनवल्या गेल्या धावा 51 धावा बनवल्यात. 52 धाब्यांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी दाखल झाली आहे. आनंद ढवळे ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला सचिन मोडाक, तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं अक्षय. गोलंदाजी मार्क सज्ज होत आहेत आणि पहिला चेंडू आनंद ढवळेच्या बॅटमधून क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका सीमारेषेच्या बाहेर, चौकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मोडक मंडप अँड डेकोरेटरचे सर्व आदरणीय आदेशजी मोडक यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. चौकाराने संघाचं खातं उघडलेलं पाहायला मिळेल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय सज्ज होताना पाहायला मिळतील. इथे देखील आक्रमण, आडव्या बॅटने हवाई फायर, चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. फटक्यात आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. फलंदाज खेळत असतील तर लागोपाठच्या 3 षटकारांसाठी या स्पर्धेचे असणारे आयोजक आदरणीय प्रणवजी निगडे यांच्या माध्यमातून देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पारितोषिकांची खैरात नक्कीच पाहायला मिळते ह्या मैदानावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. अक्षय 2 चेंडूंवरती आक्रमण आनंदाने केलंय. इथे देखील दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. डिक्लेरेशन 2च्या दिशेने चेंडू दाखल होतोय. डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू जाईल. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येते. धावफलक 1च्या मदतीने पुढे सरसावेल. 11 धावा धावफलकावरती आहेत. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू झेल घेण्यासाठी प्रयत्न होता. झेल सुटलाय. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो +2 अर्थात 3 धावा अतिरिक्त स्वरूपात येतील. 3 धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 14 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन बोर्ड. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच क्रमांकाचं जारी आहे. चुका टाळाव्याच लागतील, कारण एक चूक संघाच्या महागाईला आग लावणारी असेल. बोनस स्वरूपात 3 धावा आल्यात. विकेटच्या शोधामध्ये गोलंदाज आहे. कानमंत्र देखील दिले जात आहेत. त्याचा पुरेपूर उपयोग करावा लागेल अक्षय यांना मैदानाच्या आतमध्ये. फीड गेंद. खोलवर टप्प्यात चेंडू समोरदिशेने खोदून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. वेगवान सिंगल. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 15 धावा. पहिलं क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. डेड बॉल. डेड बॉल पंचांचा इशारा आला गेलाय. फ्री हिट अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल. हा चेंडू सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. अचूक टप्प्याचा मारा पाहायला मिळेल. अशा प्रकारची गोलंदाजी इथून पुढील काळामध्ये होणं गरजेचं आहे. आनंदला रोखणं गरजेचं असेल, कारण शेवटच्या षटकापर्यंत जर आनंद मैदानाच्या आतमध्ये थांबत असेल तर हा सामना त्याच्यासाठी काय अशक्य नाहीये. हे कित्येकदा आपण पाहिलंय, कारण चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहीर समजला जाणारा हा खेळाडू आहे. परंतु अक्षयला देखील सिद्ध करावं लागेल स्वतःला. तुम्ही स्वतःला सिद्ध करा. पीटीसी लाईव्ह तुम्हाला प्रसिद्धी मिळवून दिल्याशिवाय राहणार नाहीये. इथे देखील आक्रमण बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे आणि हा चेंडू देखील जातोय. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमारेषेच्या बाहेर, चौकार.
धावांवरती नजर टाकूया. धावफलकावरती धाबा आहेत त्या 18 धाबा. पहिल्याच क्रमांकाचं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल आणि चौकार अशा 5 धाबा असतील ज्या बोनस स्वरूपात आहे. फ्रीट अजूनही मैदानाच्या आतमध्ये आता जारी आहे. नो प्लस चौकार यानंतरचा चेंडू फ्रीट. धावफलकावरती 19 धाबा आहेत. पहिलं षटक मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. इथे आक्रमण फ्रीट गेंद फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद वारे फकड्या टाक उचल की टाक टाक उचल की टाक. वादळ धुमाकूळ देखील घालतात. आनंद ढवळे नावाचं वादळ पहिल्या षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये घोंगावत आहे आणि पहिल्या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये तब्बल 25 धावा वसूल करताना पाहायला मिळालेत. आनंद मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील बॅकवर्डवरती सरकले दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. एक सिंगल एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावफलकावरती 26 धावा बिनबाद पाहायला मिळतील. अठरा चेंडू आणि विजयासाठी 26 धाब्यांची गरज. सहा चेंडूंमध्ये 26 धावा बनवल्यात. 18 चेंडूंमध्ये 26 बनवायचे आहेत. एखाद दोन मोठ्याले विकेट आता सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतात. ते येणार का प्रश्नचिन्ह आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचं भविष्यवाणी आपण सांगू शकत नाही. क्रिकेटचं भाकीत आपण करू शकत नाही. क्रिकेटचं भविष्यवाणी करणारा अद्याप तरी जन्माला आलेला नाहीये. आणि ज्या दिवशी क्रिकेटची भविष्यवाणी केली जाईल त्या दिवशी मात्र क्रिकेट संपलेलं असेल. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे आहेत अजूनही 26 धाबा. कशा प्रकारची रणनीती अवलंबली जाणार. शिवम मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून शिवमला आमंत्रित केलंय. गोलंदाज शिवम सज्ज होता आहे. स्ट्राईकच्या दिशेने आनंद ढवळे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने फटका फसलाय परंतु हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय बुंद तोफेचा गोळा. षटकार. आनंदची बॅट आता बॅट राहिलेली नाहीये. ती छत्रपती शिवरायांची तलवार झाली आहे आणि दिवसा ढवळ्या गोलंदाजांची कत्तल करण्याचं काम करतोय. इथे देखील हवाई फायर. बंगाली रसगुल्ला. नो प्लस षटकार. 7 धावा आहेत. जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है. सोन्यासारखी कामगिरी. नावातच आनंद आहे आणि आज संपूर्ण संघाला मात्र इथे आनंद प्रदान करताना आनंद वाटताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये आनंद ढवळे. इथे देखील लागोपाठचा तिसरा देखील आलाय. वा भाई वा. षटकार. धाबा आहेत. शेवटचे आता 16 चेंडू 7 धाब्यांची गरज.
इथे देखील हवाई फायर, लागोपाठचा चौथा आनंद ढवळे ऑन फायर. षटकार. एका धाबेची गरज विजयासाठी. बिर्याणी अजूनही शिल्लक आहे. ज्यांना भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, भोजनाचा आस्वाद घ्या. 12 चेंडू 48 धाव संख्येवरती आनंद ढवळे खेळतोय. अर्धशतक जर पूर्ण करत असेल, स्पर्धेतील पहिला अर्धशतक पूर्ण होणार का? इथे आक्रमण आणि अगदी आपण पाहूया. थँक्यू थँक्यू डीजे. साजरा झालाय, परंतु तिथे विकेट आहे. आनंदला परतावं लागेल, परंतु विजयासाठी अजूनही एका धाबेची गरज आहे. परंतु 48 धाब्यांची वैयक्तिक खेळी आनंद ढवळेची आवडली असेल तर क्रिकेट रसिकांना जोरदार टाळ्या वाजवा. गोलंदाज सज्ज आहेत शिवम. इथे आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. याच बरोबर संपन्न करायचा आहे. मस्तानी हॉटेलचे सर्वे सर्वा आदरणीय बाळासाहेबजी साबळे यांच्याकडून आनंदच्या फलंदाजीसाठी 1100 रुपयाचं कॅश प्राईज आलेलं आहे. त्याचप्रमाणे आदरणीय शंकर ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शंकरदादा गायकवाड यांच्याकडून देखील तब्बल 500 रुपयाचं प्राईज आनंदच्या फलंदाजीसाठी आलेलं आहे. मनापासून धन्यवाद. बिर्याणी भरपूर शिल्लक आहे. ज्यांना भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे, अजूनही बिर्याणी शिल्लक आहे. भोजनाचा आस्वाद घ्या, कृपया विनंती असेल.